हेलो जय हिंद दोस्तों। आज हम इकोनॉमिक्स के सेकंड लेक्चर में हैं और देखेंगे कि आज हमें क्या करना है। तो आज तो मनी मार्केट करना है और इन्फ्लेशन के बारे में अपन मनी मार्केट नहीं मनी के बारे में जानेंगे और इन्फ्लेशन जानेंगे। इससे पहले के लेक्चर में अपन ने देखा कि एडम स्मिथ ही इकोनॉमिक्स के फादर, उसके बाद जॉन मेडियान केन्स, फिर रिसेशन आया था बैंकिंग के ऊपर। जॉन मेडियान केन्स ने जो कहा वो सच हुआ। और उसके बाद हमने इकोनॉमिक्स का मीनिंग्स देखा कि इकोनॉमस के शब्द से इकोनॉमिक्स आया है, जिसका अर्थ होता है हाउस होल्ड मैनेजमेंट एंड स्केर्सिटी ऑफ रिसोर्सेस एंड प्रॉपर डिस्ट्रीब्यूशन। उसके बाद हमने जीडीपी का कॉन्सेप्ट देखा था कि जीडीपी क्या होती है, कैसी होती है, मेज़र कैसे होती है। हमने तो ऊपर ही देखा, डिटेल में नहीं किया। फिर नॉमिनल जीडीपी देखा, रियल जीडीपी देखा। उसके बाद कुछ इंडेक्स देखे, ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स, इनइक्वालिटी इंडेक्स, हेल्थ इंडेक्स, ग्रॉस नेशनल हैप्पीनेस इंडेक्स, ये सब इंडेक्स थे। उसके बाद उससे पहले अपन ने ये भी देखा कि इकोनॉमिक्स के सेक्टर कौन कौन से होते हैं, फैक्टर ऑफ प्रोडक्शन क्या है। फिर उससे पहले क्या देखा अपन ने, गुड्स की कैरेक्टरिस्टिक्स देखी, सर्विस की कैरेक्टरिस्टिक्स देखी, गुड कैसे रहते और सर्विस कैसे रहती। आज हम चालू करेंगे मनी। अपना लेक्चर बस 40 या 50 मिनट या 1 घंटे का लेंगे अपन। अगर इंटरेस्टेड हो तो अपन सामने भी लेंगे। तो अभी देखेंगे अपन मनी। व्हाट इज़ मनी? मनी का कॉन्सेप्ट क्या है? मनी मतलब एक ऐसी चीज़ जिससे अपन एक्सचेंज कर सकते हो, जिसकी कुछ ना कुछ वैल्यू हो, उसे अपन मनी कहते हैं। अपन देखेंगे अभी कि फंक्शन ऑफ मनी। फंक्शंस ऑफ मनी मतलब पैसे का क्या उपयोग है। मनी के 2 फंक्शन, एक है प्राइमरी फंक्शन और एक है सेकेंडरी फंक्शन। प्राइमरी फंक्शन एंड सेकेंडरी फंक्शन। प्राइमरी फंक्शन में क्या है? मनी इज अ मीडियम ऑफ एक्सचेंज। मीडियम ऑफ एक्सचेंज। अब मीडियम ऑफ एक्सचेंज कैसे है? अगर हम होटल में खाना खाने गए तो होटल में पैसे देते, उसके बाद अपन खाना लेते। पैसों के बदले में अपन ने खाना लिया, वो है मीडियम ऑफ एक्सचेंज। और सेकंड है मेजर ऑफ वैल्यू। मेजर ऑफ वैल्यू मतलब कि अपन को 250 रुपये की थाली दी तो अपन को 250 रुपये ही देने पड़ेंगे उसको, ये हो उसका मेजर ऑफ वैल्यू। मनी के 2 अपन ने प्राइमरी फंक्शन देखे, एक मीडियम ऑफ एक्सचेंज जिसके पैसों के बदले अपन ने खाना लिया और उसी प्राइस का खाना लिया। मीडियम ऑफ मेजर ऑफ वैल्यू एंड मीडियम ऑफ एक्सचेंज। दिस इज द प्राइमरी फंक्शन ऑफ मनी। अब देखेंगे अपन के सेकेंडरी फंक्शन क्या है। सेकेंडरी फंक्शन है स्टोर ऑफ वैल्यू। स्टोर ऑफ वैल्यू मतलब धन संभाल के रखना, मतलब पैसे जमा करना, ये स्टोर ऑफ वैल्यू है। एंड सेकंड है डिफर्ड पेमेंट। पेमेंट ऑप्शन है मनी, पेमेंट ऑप्शन। मनी इज द पेमेंट ऑप्शन। एंड थर्ड आता ट्रांसफर ऑफ वैल्यू। ट्रांसफर ऑफ वैल्यू। ट्रांसफर ऑफ वैल्यू मतलब कैसे? अगर एक कोई मजदूर अगर काम कर रहा है तो उसको अपन पैसे देते हैं, उसकी वैल्यू की अपन ने ट्रांसफर की मनी से, पैसे की। मनी हैव्स 2 फंक्शंस, प्राइमरी फंक्शन एंड सेकेंडरी फंक्शन। प्राइमरी फंक्शन में क्या है? मीडियम ऑफ एक्सचेंज एंड मेजर ऑफ वैल्यू। सेकेंडरी फंक्शन में क्या है? स्टोर ऑफ वैल्यू, पेमेंट ऑप्शन एंड ट्रांसफर ऑफ वैल्यू। यही रट जाना चाहिए आपको। प्राइमरी फंक्शन मीडियम ऑफ एक्सचेंज एंड मेजर ऑफ वैल्यू। सेकेंडरी फंक्शन है स्टोर ऑफ वैल्यू, पेमेंट ऑप्शन एंड ट्रांसफर ऑफ वैल्यू। मनी के 2 फंक्शंस। जो पहले अगर हिस्टोरिक काल में देखें अपन, तो हिस्ट्री पीरियड में बार्टर सिस्टम चलता था। बार्टर सिस्टम मतलब एक हाथ दे एक हाथ ले, तू मेरे को गेहूँ दे, मैं तेरे को चावल दूंगा, तू मेरे को जानदा। एक हाथ दे एक हाथ ले वाला सिस्टम था जो बार्टर सिस्टम कहलाता था। लेकिन बार्टर सिस्टम के कुछ ड्रॉबैक्स थे। अगर तुम्हें चावल चाहिए ही नहीं और मेरे को तुमको गेहूँ देने हैं, फिर वो एक्सेप्ट काय को करेगा? उसके बाद पहले से गेहूँ है और तुम फिर से उसको गेहूँ दे रहे हो तो वो एक्सेप्ट नहीं करेंगे। ये बार्टर सिस्टम की थोड़ा लैक ऑफ पॉइंट्स थे। और अगर फंक्शन देखें मनी के, अदर फंक्शंस। अदर फंक्शंस क्या है मनी के? कि डिस्ट्रीब्यूशन ऑफ नेशनल इनकम। नेशनल इनकम मतलब वो अपना जीडीपी बोलते हैं ना, वो अपनी नेशनल इनकम है। ओके, डिस्ट्रीब्यूशन ऑफ नेशनल इनकम। लिक्विडिटी। व्हाट इज लिक्विडिटी? लिक्विडिटी मतलब होता है कैश फ्लो। जिसके पास जितना ज़्यादा पैसा रहेंगे उसके पास उतनी ज़्यादा लिक्विडिटी रहेंगी। लिक्विडिटी मतलब कैश फ्लो। एंड एक आता है यूनिफॉर्मिटी ऑफ वैल्यू, मतलब 1 रुपये की कीमत 1 रुपये रहेंगी ना। यूनिफॉर्मिटी ऑफ वैल्यू। ये थे अदर फंक्शंस, डिस्ट्रीब्यूशन ऑफ नेशनल इनकम, लिक्विडिटी एंड यूनिफॉर्मिटी ऑफ वैल्यू। अपन ने अभी क्या क्या देखा? मनी, फंक्शंस ऑफ मनी। प्राइमरी फंक्शन है, सेकेंडरी फंक्शन है एंड अदर फंक्शन है। यूपीएससी में सवाल ऐसे लिख सकते हैं अपन कि
What is the function of money? What is the function of money? And elaborate the क्या था, history of money. Elaborate the history of money. हिस्ट्री बोल सकते हैं, चेंज बोल सकते हैं, हिस्ट्री ऑफ मनी. सो अगर सवाल आया तो इसके ऊपर अपन लिख सकते हैं कि फर्स्ट अपन को मनी की डेफिनेशन, 10 मार्क का सवाल लिखेंगे अपन. सो इसके ऊपर अपन मनी की डेफिनेशन देंगे. उसके बाद बताएंगे कि फंक्शंस ऑफ मनी, प्राइमरी फंक्शन, सेकेंडरी फंक्शन, अदर फंक्शन एंड बार्टर सिस्टम, इवोल्यूशन ऑफ, इलेबोरेट द इवोल्यूशन ऑफ मनी, ऐसे कर सकते हैं. सो उसके बाद अपन बार्टर सिस्टम के बारे में लिखेंगे, बार्टर सिस्टम ऐसा वैसा था. सो खत्म. 150 वर्ड में अपन ये सवाल इजीली लिख सकते हैं और 6-7 मार्क्स तो इजीली अपन कवर करेंगे इससे. 6 और 7 मार्क्स अगर ऐसा सवाल आया तो. सो मैंने जो आपको सिखाया उसके ऊपर से आपको ये सवाल लिखना आना चाहिए. ओके. सो उसके बाद आता है फिएट मनी. व्हाट इज फिएट मनी? फिएट मनी का मीनिंग होता है जो अपनी भारत के नोट है ना, वो फिएट मनी है. मतलब गवर्नमेंट इशू करती है और उसे कोई भी डिनाई नहीं कर सकता. शुभमाला. ओके, वेलकम. सो अभी देखेंगे अपन फिएट मनी. फिएट मनी का कॉन्सेप्ट क्या था कि फिएट मनी में कि नो वन कैन डिनाई, नो वन कैन डिनाई. अभी मतलब एक एग्जांपल के रूप से देते, अगर कुणाल यूएस का नोट, कुणाल के पास डॉलर का नोट है और डॉलर का नोट लेके वो एक पान टपरी पे गया या फिर किसी दुकान पे गया और बोलने लगे मुझे ये जूस दो, और दे रहा है डॉलर की नोट, तो वो बोलेंगे अबे बकलोल लेका भारताची नोट घेऊन या, हे फालतूची नोट नाही चालत. सो डिनाय केलं. पण ती काय झालं, ती दुसऱ्या कंट्रीची नोट आहे ना, सो त्याची नोट झाली डिनाय. बट हाच मग हिनल गेली तिथं, हिनल मला मला आईस्क्रीम पाहिजे, तिनं दिली भारताची नोट, तिनं फक्त 20 रुपये दिले. पण हा कुणालकडे होतेस $1 नोट ज्याची किंमत होती 80 रुपये, पण डॉलरले नकारण्यात आलं. घेतली कोणती? हिनलचीच नोट 20 रुपयाची. सो व्हॅल्यू कोणाला आहे? आपल्या भारताला. सो फियाट मनीचा कॉन्सेप्ट समजला. फियाट मनी गव्हर्नमेंट इश्यू करते आणि ती युनिव्हर्सल भारतामध्ये चालेल, कोणीच त्याला डिनाय नाही करू शकत. जर त्याला कोणी डिनाय केले तर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये केस करू शकता आणि त्याच्याकडून मोठी रक्कम वसूल करून घेऊ शकता. सो काही इकॉनॉमिक्सचे असे हे असते, लॉज असते, ते माहिती करून घ्यायची आणि कोणावर खोटी केस करायची असेल तर पैसे तुम्ही कमवू शकता. ओके. सो रणजित सर आलेले आहेत, तर मी वापस इलॅबोरेट करतो की आपण काय शिकलो आता आजच्या लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चर आपण मनीबद्दल शिकलो होतं की मनी काय असते. मनी एक फॉर्म ऑफ एक्सचेंज. मनीचे फंक्शन्स असते, प्रायमरी फंक्शन आणि सेकंडरी फंक्शन. प्रायमरी फंक्शन काय? मीडियम ऑफ एक्सचेंज. तुम्ही पेट्रोल घ्यायला गेले, 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं, एक्सचेंज केलं पेट्रोल आणि मनीसोबत. आणि मेजर ऑफ व्हॅल्यू, 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं तर 100 रुपये तुम्ही देऊन राहिले, सो मेजर ऑफ व्हॅल्यू. सेकंडरी फंक्शन काय? स्टोअर ऑफ व्हॅल्यू. तुम्ही धन संचय करून ठेवता, ते एक स्टोअर ऑफ व्हॅल्यू. तुमच्याकडे 1.5 लाख रुपये असेल तर तुम्ही घरी 1.5 लाख रुपये ठेवून राहिले, ते स्टोअर ऑफ व्हॅल्यू मनीच्या याच्यामध्ये, त्याला कोणी नकार नाही. पेमेंट ऑप्शन, पेमेंट देऊ शकता तुम्ही त्याने. ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू. ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू म्हणजे गोल्डच्या बदली तुम्ही मनी ट्रान्सफर करू शकता. अदर फंक्शन काय होतं? डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम इज GDP असते आपली भारताची. त्याच्यानंतर येते लिक्विडिटी. माईक बंद करू शकता कोण आहे तर. हां, लिक्विडिटी म्हणजे काय? लिक्विडिटी म्हणजे पैसा, जिसके पास जितना ज़्यादा पैसा है उसके पास उतनी ज़्यादा लिक्विडिटी. युनिफॉर्मिटी ऑफ व्हॅल्यू म्हणजे 1 रुपयाची किंमत 1 रुपयाच राहणार आहे, बदलणार नाही आहे. सो फियाट मनी म्हटलं की गव्हर्नमेंट इश्यू करते आणि कोणी त्याला डिनाय नाही करू शकत, ती होती फियाट मनी. सो आतापर्यंत आपण एवढंच शिकलो. आता आपण मनी बघू. कमोडिटी मनी. मनी कशी असते? कमोडिटी मनी. कमोडिटी मनीच्या नंतर येते की मेटॅलिक मनी. मेटॅलिक मनी म्हणजे काय झालं? हे आपलं गोल्ड सिल्वर झालं, ते मेटॅलिक मनी झालं. त्याच्यानंतर ते फियाट मनी. फियाट मनी म्हणजे हे आपली 10 रुपयाची नोट, ती झाली फियाट मनी, त्याला कोणीच नकार नाही करू शकत. एक असते बँक मनी. बँक मनी म्हणजे तुमचे चेक वेक झाले, ते झाली बँक मनी. एक असते इलेक्ट्रिकल मनी. हे थोडं फक्त लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रिकल मनी म्हणजे कसे? आता तुम्ही ऑनलाईन पेमेंट करता, ते झाली तुमची इलेक्ट्रिकल मनी. एक येतं प्लास्टिक मनी. प्लास्टिक मनी म्हणजे तुमचे ATM. ATM इज नोन ॲज प्लास्टिक मनी. सो बघा, आधी काय होतं?
आधी जे US ने चालू केलं होतं, सिस्टीम चालू केलं होतं, ते काय होतं, जेवढं तुमच्यापाशी गोल्ड राहील तेवढं तुमच्या मनीची किंमत राहील बँक रिझर्वमध्ये. सो आधी जेवढा तुमच्याकडे गोल्ड आहे तेवढंच तुम्ही मनी प्रिंट करू शकत होते. मनी इज इक्वल टू गोल्ड. रिप्रेझेंटेटिव्ह नोट, गोल्डचं रिप्रेझेंटेटिव्ह काय, मनी आहे. हे आधीची पॉलिसी होती, आपली इंडियाची पण पॉलिसी होती, ते मग आपण चेंज केली हळूहळू. ओके. सो याची गॅरंटी कोण देईल की तुमच्या मनीची तेवढी किंमत आहे की तेवढीच, ₹100 आहे तुमच्याकडे, तुम्हाला ₹100ची वस्तू भेटेल. सो याची गॅरंटी देत होता RBI. ॲक्ट 1934 सेक्शन 26मध्ये अवेलेबल आहे. RBI ॲक्ट 1934 ही गॅरंटी देते की तुमच्याकडे जेवढा मनी आहे तेवढी त्याची किंमत राहील सोन्याची. सो आता करन्सी इश्यू करायसाठी 19 ऑफिस आहे. 19 ऑफिसमध्ये जे RBI पैसे प्रिंट करते ते टाकण्यात येते, त्याला म्हणते करन्सी चेस्ट. करन्सी चेस्ट म्हणजे आपण बँक म्हणतो. किती बँक्स आहे अशा, 19 बँक आहे. सो 19 बँकमध्ये RBI काय करते, पैसे टाकते, मग ते पैशाचं डिस्ट्रीब्युशन होते इझिली. आता तुम्ही हे नका विचारू मला की कोणती बँक होती, कोणती बँक का करते, RBI ॲक्ट कसा आला, ते हळूहळू मी तुम्हाला शिकवेल जेव्हा मी बँकिंगमध्ये जाईल. आता फक्त ओव्हरऑल इन्फॉर्मेशन घ्या. मनी इज इक्वल टू गोल्ड रिप्रेझेंटेटिव्ह, जेवढं तुमच्यापाशी सोनं आहे तेवढेच तुम्ही मनी छापू शकता आणि पैशाच्या बदली तुम्हाला सोनं भेटेल, ही पॉलिसी होती RBIची. आणि RBI ॲक्ट 1934 आणि सेक्शन 26 हे गॅरंटी घेत होते. गॅरंटी कोण होते, RBI ॲक्ट 1934 सेक्शन 26. हा जो RBI ॲक्ट आहे सेक्शन 26 आहे, लक्षात ठेवायचं. 19 ऑफिस असते, बँक्स असते, त्याच्यामध्ये RBI काय करते, पैसे टाकते आणि त्या बँक पैसे टाकल्यावर डिस्ट्रीब्युशन होते सगळं. हे होतं सोवरेन गॅरंटी बघितली आपण. आता सर्वात जास्त महागाची नोट किंवा सर्वात जास्त हाय करन्सी नोट जी प्रिंट झाली होती ती भारतामध्ये, ती झाली होती 1938मध्ये. किती रुपयाची झाली असेल प्रिंट, होय किती रुपयाची नोट प्रिंट केली असेल ना RBI ने, आता पण सर्वात हाय नोट जाऊ द्या ना, 10,000ची केली होती. विचार करा, 1938मध्ये 10,000ची नोट प्रिंट केली होती. RBIचा शेअरची व्हॅल्यू 100 रुपये होती, पर शेअर 100 रुपये कसं काहीतरी होतं RBIचा. सो सर्वात मोठी नोट आतापर्यंत जी RBIनं प्रिंट केली ती होती 10,000 रुपयाची 1938मध्ये. तुमच्यापाशी 10,000 रुपये 1938मध्ये असतील, तुम्ही लखपती असते. टाईम मशीन जर भेटली ना, वापस जाऊन ते नोट चोरून घ्या आणि काही ना काही घेऊन घ्या तिथून, सोनं बरोबर आपल्या फॅमिलीच्या नावावर. हळूहळू त्याची किंमत वाढत जाईल. ओके. सो आता अजून एक कॉन्सेप्ट येते, व्हेलॉसिटी ऑफ मनी सर्क्युलेशन. व्हेलॉसिटी ऑफ मनी सर्क्युलेशन. आता व्हेलॉसिटी ऑफ मनी सर्क्युलेशन म्हणजे काय आहे, जे तुमच्याकडं 100 रुपये तर राहतच नाही, तुमच्याकडे 10 रुपयाची नोट घ्या. तुमच्याकडे 10 रुपयाची नोट आहे आणि ती 10 रुपयाची नोट किती टाईमपर्यंत चालू शकते, म्हणजे तुम्ही किती दुकानापर्यंत तिला फिरून आणू शकता, किती दूरपर्यंत तिच्यासोबत राहू शकता. एक्सचेंज टाईम, नोट एक्सचेंज लाईफ टाईम म्हणता. म्हणजे तुम्ही मला दिली, तुम्ही दिली, मी अजून दुसऱ्याला दिली, ती झाली व्हेलॉसिटी ऑफ मनी सर्क्युलेशन. नोट एक्सचेंज लाईफ टाईम म्हणते त्याला, नोट एक्सचेंज लाईफ टाईम. सो व्हेलॉसिटी ऑफ मनी सर्क्युलेशन जे जस्ट अ सिम्पल कॉन्सेप्ट इन दॅट नोट एक्सचेंज लाईफ टाईम असते. म्हणजे नोट तुम्ही कुठपर्यंत किती वेळा बदलू वापरली आहे, ती 10 रुपयाची नोट कितीपर्यंत चालली, ते व्हेलॉसिटी ऑफ मनी सर्क्युलेशन. हे बस छोटे कॉन्सेप्ट होते, छोटे कॉन्सेप्ट आहे, पण हे बेसिक आहे. हे जर तुमचे बेसिक जर कॉन्सेप्ट लक्षात आले ना, तर मग तुम्ही कोणता पण टॉपिक घ्या या रिलेटेड तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता, किंवा मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही इझिली याला युटिलाइज करून चांगले मार्क्स कव्हर करू शकता. सो आता आपण मेजर्स ऑफ मनी सप्लाय, म्हणजे RBIकडे पैसे कसे असते, मेजर्स ऑफ मनी सप्लाय, RBIकडे कसे पैसे असते. सो फर्स्ट येतं M1. RBIकडे M1 अकाउंट असते. M1 अकाउंटमध्ये काय आहे, जे तुमचे नोट्स आहे सगळे ते नोट्स प्लस चिल्लर तुमच्यापाशी जेवढे आहे, त्यानंतर ते डिमांड ड्राफ्ट, त्यानंतर RBIच्या बँकेमध्ये जेवढा पैसा आहे तेवढा RBIच्या बँकेमध्ये म्हणतो, RBI इन बँक्स. सो M1 मध्ये काय, नोट, चिल्लर, डिमांड ड्राफ्ट, डिमांड डिपॉझिट म्हणतो आपण, RBI इन बँक नाही, RBIकडे केवढा पैसा आहे तो येते M1 मध्ये. सो M1 अकाउंट आहे. त्याच्यानंतर ते सेकंड M2 अकाउंट, असे M1, M2, M3, M4 अकाउंट आहे RBIकडे. M0 पण आहे, ते मी सांगेल तुम्हाला. सो आता याच्यामध्ये काय, M2 मध्ये M1 जेवढा पैसा आहे प्लस SB पोस्ट बँक,
म्हणजे सेविंग बॅलन्स पोस्ट बँकमधलं. पोस्ट बँक आहे ना, पोस्ट बँकमध्ये पण बहुत पैसा राहते. लुटायची असेल तर पोस्ट बँक लुटून टाक जा. सो M1 प्लस सेविंग बॅलन्स ऑफ पोस्ट बँक हे M2मध्ये येते. बघा M2मध्ये M1 ॲड केला आहे RBIनं. आता थर्ड बघू. थर्ड अकाउंट काय, हे M1 M2 M3 अकाउंट आहे ज्याच्यामध्ये RBIचे पैसे जमा राहते. आणि जेव्हा लिस्ट आता RBIला स्टडी करायची असेल ते अकाउंट बघते. M1 अकाउंट, M2 अकाउंट, M3 अकाउंट. सो M3मध्ये काय आहे, M1 प्लस नेट डिपॉझिट ऑफ कमर्शियल बँक. कमर्शियल बँक समजते ना. हा, सो नेट डिपॉझिट कमर्शियल बँक. कमर्शियल बँक नसेल समजा मी बँकिंगमध्ये सांगेल तुम्हाला. सो M3मध्ये M1 प्लस नेट डिपॉझिट कमर्शियल बँक. आणि आता M4मध्ये आहे. M4मध्ये काय आहे, M3 प्लस टोटल पोस्ट बँकचा पैसा. तुम्हाला सांगतो ना, पोस्टल बँकमध्ये बहुत पैसे दिसून राहिले मला. कमर्शियल बँक आलं. कमर्शियल बँकमध्ये हेच बँक्स झाले वेगवेगळे जे आपण युटिलाइज करतो. स्टेट बँक झाली, हे ते सगळे कमर्शियल बँकमध्ये येतं. कमर्शियल बँक. सो बघा M1 M2 M3 आणि M4 अशा प्रकारे गव्हर्नमेंटकडे अकाउंट्स आहेत. त्या अकाउंटमधून गव्हर्नमेंट स्टडी करते पैशांची. सो याच्यावरून आपल्याला असं लक्षात येऊन राहिलं की सर्वात जास्त पैसा पोस्ट बँकमध्ये आहे. सो तुम्ही UPSC सोडून द्या आणि पोस्ट बँकच्या सर्व्हिसला लगा, मॅनेजर बना, घापला करा, पैसा गॅप करा. हे रेकॉर्डिंग चालू आहे वाटते. सॉरी शब्द वापस. रेकॉर्डिंग चालू आहे. हां, सो जे गव्हर्नमेंट प्रिफर करते ना ते M3ला प्रिफर करते जास्त गव्हर्नमेंट. वॉट, कारण M1चं सगळं अमाऊंट आणि नेट डिपॉझिट ऑफ कमर्शियल बँकचं पैसे असते. सो गव्हर्नमेंट प्रिफर M3 मोस्ट ऑफ द स्टडीसाठी. आणि त्याच्यानंतर येते M0. M0 म्हणजे हाय पॉवर मनी असते. त्याच्यामध्ये सगळंच असते. ऑल करन्सी इन सर्क्युलेशन, SLR असते. बरं मी सांगतोय बघा. M0 काय आहे, M0मध्ये SLR आहे प्लस CRR आहे आणि सगळा पैसा आहे. मनी, नोट्स प्लस कॉईन्स. सो M0मध्ये हे असते सेंट्रल बँक मनी म्हणतो. M0 म्हणजे सेंट्रल बँक मनी. RBIचा जो पैसा आहे ना, नोट्स प्लस हे RBIचा पैसा आहे. नोट्स प्लस कॉईन्स RBIचा. SLR काय होते, CRR काय होते ते आपण बँकिंगमध्ये शिकू. आताच सांगून काय फायदा नाही तुम्हाला. SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. याच्यावर इन्फ्लेशन कसं कंट्रोल करतं, डेप्थ कसं कंट्रोल करतं, इंटरेस्ट कसं कंट्रोल करतं, ते SLR आणि CRRमधून आपल्याला लक्षात येते. सो M1 बघितला. M1मध्ये काय काय लक्षात ठेवा, डोळे बंद करा आणि ऐका. M1मध्ये नोट्स आहे, चिल्लर आहे, डिमांड डिपॉझिट आहे आणि RBIचा पैसा. M2मध्ये काय, M1 प्लस सेविंग बँक पोस्ट बँकमधले सेविंग बॅलन्स. M3मध्ये काय, M1 प्लस नेट डिपॉझिट ऑफ कमर्शियल बँक. M4मध्ये M3चा पैसा प्लस टोटल पोस्ट बँक. M0मध्ये SLR, CRR आणि RBIचा जेवढा पैसा RBIनं प्रिंट केला किंवा इन्कम आली ते आहे M0मध्ये. सो त्याच्यानंतर आता आपण बघू एक मनी मल्टिप्लायरचा कॉन्सेप्ट बघू. व्हॉट इज मनी मल्टिप्लायर. आता बघा मनी मल्टिप्लायरचा कॉन्सेप्ट असं काहीच नाही. आता बघा RBIनी 2000ची नोट प्रिंट केली. आता ह्या 2000चा यूज जेवढा जास्त होईल ना, जेवढा जास्त होईल. आता 2000चा यूज आहे पण तिचा यूज झाला 10,000चा. म्हणजे मी तुला 2000 रुपये दिले, त्या 2000 रुपयाचे अजून तू दुसऱ्याला 2000 रुपये दिले, अजून 2000 रुपये, 5 टाईम यूज झाला. सो त्याचा यूज वाढून राहिला. सो ती आहे मनी मल्टिप्लायरची कन्सेप्ट. एकदम नॉर्मल 2000ची नोट तुम्ही 10 लोकांना वाटली, 10 लोकांना यानं दिली, त्याला दिली, उधार घेऊ तर 10,000 रुपयाचं काम केलं त्या 2000च्या नोटनं. तो झाला मनी मल्टिप्लायरचा कॉन्सेप्ट. म्हणजे आता हा झाला पांडू. हा पांडू गेला हॉटेलमध्ये यानं घेतलं 2000चं जेवण. भले याच्याकडे पैसे नाही, यानं मित्रापासून उधार मागून आणले 2000 रुपये. आता हॉटेलवाल्याला भेटले 2000 रुपये. आता हॉटेलवाला काय करेल, सामान घ्यायला 2000 रुपये देईल. सामानवाला काय करेल, रॉ मटेरियलवाल्याला 2000 रुपये देईन तेच. आणि तो रॉ मटेरियलवाला काय करेल, शेतकऱ्याला देईल 2000 रुपये. सो हळूहळू 2000ची किंमत वाढली. इथं 2000 रुपये आले, इथं 2000 रुपये आले, इथं 2000, असे करत 10,000 रुपये झाले. सो हा झाला मनी मल्टिप्लायरचा कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर येते करन्सी डिपॉझिट रेशो. करन्सी डिपॉझिट रेशो म्हणजे काय की जी बँक आहे ना, बँकला काहीतरी नाही का अमाऊंटमध्ये आपला जो पैसा आहे ना तो स्वतःपाशीच ठेवायला लागतो. जर 2.5% करंट डिपॉझिट रेशो असेल,
जर RBIकडे बँकेकडे 100 रुपये असेल ना, तर 2.5 रुपये बँकेला आपल्यापाशी ठेवा लागेल, करन्सी डिपॉझिट रेशो. आणि ते तिला खर्च नाही करता येईल किंवा काढता येत नाही. सो ती करन्सी डिपॉझिट रेशो आहे, जे प्रत्येक बँकला फॉलो करायला लागते. आणि प्रत्येक बँक कोणती? नॅशनलाइज बँक झाली, कमर्शियल बँक झाली, जे RBIची गाईडलाईन फॉलो करते. म्हणजे सगळे रूल्स अप्लाय होते RBIचे सगळेच जण करते. सो होपसो तुम्हाला समजलं असेल हा टॉपिक. याच्यामध्ये जर कोणता डाऊट असेल तर पटकन विचारा फास्ट. रणजित सर काही समजलं नसेल तर विचारा, कारण की मी इंग्लिशमध्ये घेतलं आणि तुम्ही थोडे लेट जॉईन झाले होते. माईक ऑफ करून तुम्ही विचारू शकता. त्यानंतर आता आपण दुसरा कॉन्सेप्टवर जाणार. मनीचा कॉन्सेप्ट संपला आपला, एवढंच होतं. याच्यावर मनीच्यावर काहीच नाहीत. किसी को डाऊट है? कोनो डाऊट? अय ससुरा, कोनो डाऊट आहे का? अबे थम्सअप मारा, कॉमेंट मारा, काही तर करा. का समजणार आहे? हां, कुणाल समजलं, शुभमले समजलं, हिनलले समजलं. रणजित भाऊ समजलं का तुम्हाला? हां, चल. सो आपण मनी शिकलो. मनीचं प्रायमरी फंक्शन, सेकंडरी फंक्शन, अदर फंक्शन शिकलो. मनीची थोडी हिस्ट्री पण घेतली. हिस्ट्रीच्या मनीमध्ये तो अजून ते सिक्के, ते कसे सिक्के चालू झाले होते, कोणत्या वंशपासून चालू झालं होतं सिक्के आपले? सिंधू, मौर्य, युनान, कुशाण, गुप्त, सातवाहन, हुमायूं, शेरशाह, खतम. तो सिक्के झालं. त्यानंतर ओके. सो आपण काय काय कवर केलं? मनी कवर केलं. त्यानंतर मेजर ऑफ मनी सप्लाय कवर केलं. वेलोसिटी ऑफ मनी सर्क्युलेशन कवर केलं, की काय असते वेलोसिटी ऑफ मनी सर्क्युलेशन. मनी मल्टिप्लायर, करन्सी डिपॉझिट रेशो, ती गव्हर्नमेंटला ठेवा लागते. सो आता आपण बघू क्रिप्टो करन्सी. खूप लोकांचा फेवरेट टॉपिक असते क्रिप्टो करन्सी. त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करू. बे इन्व्हेस्टमेंट करायला नको जाऊ रे क्रिप्टो शिकवल्यावर. नाही तर एक्सचेंज डाउनलोड करायला नाही, इन्व्हेस्टमेंट करायला जा. जय क्रिप्टो करत. भारी नुकसान होईल क्रिप्टोमध्ये. त्याला चालले शेअर घ्यायला. क्रिप्टो शिकवलं, मला क्रिप्टो येते बा आता. चलो क्रिप्टो मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये शिकवतो, कारण माझ्याकडे स्पेशल नोट्स आहे क्रिप्टोचे, जी की आपल्या सायन्स अँड टेकमध्ये सुद्धा तुम्ही याला ओव्हरकम करू शकता. या जे मी आता शिकवेल ना, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय असते. बस मला थोडं बघू द्या की तिथं आहे कुठं ते. नाहीतर हे जर नाही दिसलं तर मग मी तुम्हाला माझ्या मताने शिकवतो क्रिप्टोचं कसं आहे. चला दिसेल का नाही? अपलिंक, डाउनलिंक, स्पेस टेक्नॉलॉजी झालं. कम्युनिकेशन तुमच्या नशिबात नाही आहे क्रिप्टो शिकणं, तर मग मी तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये शिकवावं लागेल मला. की मोबाईल टेक्नॉलॉजी आलं, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आलं, फोर्थ रिव्होल्युशन, टच स्क्रीन ओपन नाही आहे वाटतं. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ओके भेटलं मला. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी थोडं हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा कॉन्सेप्ट तुमचा सायन्स अँड टेकमध्ये स्पेशलाइज आहे. सो आता बघू आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय आहे, जे आपण क्रिप्टो म्हणतो ना ते. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. आता बघा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये काय असते? नोड्स असते. नोड्स. आता नोड्स म्हणजे काय? हे जे ब्लॉक आहे ना, एक माणूस असते, टीम असते. सो कोणतं पण ट्रान्झॅक्शन कंप्लीट होत आली, हे जे 6 नोट्स आहेत त्याला अप्रुव्हल भेटलं पाहिजे. 6 नोट्सला 1 2 3. आणि अप्रुव्हल कोण देते? माणसं देते. आपले जे चेक करत राहते म्हणजे कम्प्युटरवर बसून त्यांना अप्रुव्हल देते. 6 नोट्स जर कंप्लीट झाले ना, तर तो जो डाटा आहे तो समोर शेअर केला जाते. आणि हे जे डाटा चेक करते ना, हे पब्लिक डाटा चेक करते. कोण? पब्लिक डाटा चेक करते या क्रिप्टो करन्सीचं, किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणतो आपण. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हा जो डाटा आहे ना, सगळा इन्क्रिप्टेड डाटा आहे. म्हणजे कोणी याला पाहू नाही शकत. हा ट्रान्झॅक्शन झालं, त्यांना हे माहीत पडलं की ट्रान्झॅक्शन झालं, पण ट्रान्झॅक्शन कोणी केलं ते माहीत नाही पडत. सो जर तुम्हाला कोणाला फंडिंग जर द्यायची असेल ना,
ब्लॉकचेनच्या क्रिप्टोनुसार तुम्ही फंडिंग देऊ शकता, की तुम्ही कोणाला किती फंड केलं माहीतच नाही पडत. फक्त तुमचं काय म्हणते XXX093 असा एक ॲड्रेस राहील, तो ॲड्रेस माहीत पडेल. त्या ॲड्रेसवरून कोणाचा बाप तुमचं काम ते शोधू शकत नाही. एवढी खतरनाक टेक्नॉलॉजी आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. आणि सेफ कोणी हॅक नाही करू शकत ब्लॉकचेनला, कारण जे बघणारे आहे ना ते प्रत्येक युजर राहते, प्रत्येक युजर बघत राहते या ब्लॉकचेनवर टेक्नॉलॉजीवर आणि राईट देते. टिक झालं तरच ते मॉड्यूल समोर जाते. हे एवढंच होतं ब्लॉकचेनबद्दल, जास्त समोर नाही जायचं. हॅकिंग वॅकिंग शिकली उकली तुम्ही. हे ब्लॉकचेनबद्दल शिकलो आपण. त्यानंतर एक मेटावर्सचा कॉन्सेप्ट आहे. ते मेटावर्स म्हणजे एक व्हर्च्युअल रियालिटी आहे मेटावर्स म्हणजे. ओके, सो आता कॉन्सेप्ट एवढा होता, मला डीपमध्ये नाही शिकत मी. आता बघू क्रिप्टो करन्सीवर आतापर्यंत काय झालं. बिल्स क्रिप्टो करन्सी. आता बघा, क्रिप्टो करन्सी काय डिजिटल करन्सी आहे, इन्क्रिप्शन टेक्निकनं बनली आहे. एक मिनिट. सो ही जी क्रिप्टो करन्सी आहे ना, ही डिजिटल करन्सी आहे. का हो एक ना एक जण चालू सुन राहिले, बंद कर. हां, जो क्रिप्टो करन्सी आहे ना ती डिजिटल करन्सी आहे आणि ती इन्क्रिप्शन मेथड फॉलो करते. इन्क्रिप्शन मेथड म्हणजे काय, डिसेंट्रलाइज असते ती. इन्क्रिप्शन मेथड म्हणजे की कोडेड आहे ती कोडेड असल्याच्याने तिला हॅक करणं खूप म्हणजे असं जड जाते. इन्क्रिप्शन मेथड. सो क्रिप्टो करन्सी इन्क्रिप्शन मेथड फॉलो करते. 2017वर याचं बयान बघू काय झालं. दिनेश शर्मा कमिटी आली होती. मला तसं वाटतं क्रिप्टो करन्सीवर विचारेल यावर्षी प्रश्न, कारण माहिती आहे का बिटकॉईनची ह्याच टाईममध्ये हाल्विंग झाली बिटकॉईनची, आणि मोस्ट ऑफ द इन्व्हेस्टर आणि बिटकॉईनमध्ये ट्रेड करण्यासाठी खूप फोकस्ड आहे आणि बहुत लोकांना पैसा छापला बिटकॉईनमुळं. सो आणि रशियानं सुद्धा बिटकॉईनला ॲक्सेप्ट केलं, चायनानं सुद्धा बिटकॉईनचं ETF ॲक्सेप्ट केलं, USA सुद्धा बिटकॉईनचं ETF ॲक्सेप्ट केलं. सो मोस्ट ऑफ द चान्सेस आहे की यावर्षी बिटकॉईनबद्दल प्रश्न विचारणार, कारण की दर 4 वर्षानंतर बिटकॉईनची हाल्विंग होते. हाल्विंग म्हणजे काय असते, जे मी सांगितलं तुम्हाला, दर 6 नोट्स तुम्ही अप्लाय केला, मायनिंग करते बिटकॉईनची. 6 नोट्स जर तुम्ही रेडी केले तरच तुमचं बिटकॉईनचं ट्रान्झॅक्शन समोर जाते आणि हे ट्रान्झॅक्शन प्रत्येकाला माहीत पडते. सो दर 4 वर्षांनी बिटकॉईनची हाल्विंग होती. यावर्षीसुद्धा आता 19 एप्रिलला हाल्विंग झाली बिटकॉईनची. सो मला तर वाटते प्रश्न येणं गरजेचं आहे. ओके, कारण 30% गव्हर्नमेंट टॅक्स पण लावून आहे. सोडा तो, निर्मला सीतारामन म्हटलं की माझ्यापाशी पैसेच नाही आहेत, तर मग लोक काय म्हणते, अरे बॅड बाई, बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करून ठेवायला पाहिजे होते, किती पट झाले असते तुझे. सो दिनेश शर्मा कमिटीनं काय म्हटलं होतं की क्रिप्टोला बॅन करा, क्रिप्टो बॅन. सो 2017मध्ये भारतामध्ये क्रिप्टोचं ट्रेंड हळूहळू चालू होतं. तेवढा कोणी इन्व्हेस्टरसुद्धा खूप जे कमी माहितीचे लोक होते तेच इन्व्हेस्ट करत होते कशामध्ये, बिटकॉईनमध्ये. सो त्यानंतर 2018मध्ये RBI सेज टू बँक स्टॉप, म्हणजे RBIनं बँकिंगला सांगितलं होतं बँक्सला की तुम्ही त्याचं पेमेंट नका घेऊ. आता काय असते, एक एक्सचेंज आहे, ह्या एक्सचेंजमध्ये जर तुम्हाला पैसे टाकायचे असेल तर कोणती ना कोणती बँक लिंक पाहिजे. सो RBIनं काय म्हटलं की क्रिप्टोसोबत तुम्ही लिंक नका करू बँक एक्सचेंजसोबत. 2018मध्ये म्हटलं होतं. त्यानंतर बघू 2019मध्ये 2019मध्ये इंटर मिनिस्ट्रियल कमिटी बनली होती, जी म्हणे की क्रिप्टोला बॅन करायला पाहिजे. इंटर मिनिस्ट्रियल कमिटी. मी म्हणतो की आपण याच्यावर डिस्कशन घ्यायला पाहिजे, ग्रुप डिस्कशन म्हणून, कारण दिस इज अ इम्पॉर्टंट टॉपिक आणि याच्यावर तुमची जे थिंकिंग कॅपॅसिटी आहे ते ओपन होईल. सो हे जसं शिकलं ना आपण क्रिप्टो करन्सी, मी एक प्रश्न घेणार आहोत, त्या प्रश्नावर थोडं इलॅबोरेट करेल मी, आणि जर तुम्हाला जर त्याच्यामध्ये जर काही पॉईंट्स ॲड करायचे असेल तर तुम्ही तुमचे पॉईंट्स ॲड करू शकता. सो 2020नी काय म्हटलं सुप्रीम कोर्टनी की नाही, क्रिप्टोवर बॅन नाही लागायला पाहिजे. सुप्रीम कोर्टच खरी समजदार आहे. सुप्रीम कोर्टलाच समजते का क्रिप्टोमध्ये बॅन नाही लागायला पाहिजे. हे फालतूचे लोक, नेता लोक काय अंगुठाच्या 12वी पास, बॅचलर डिग्री काय समजते आहे. त्याच्यानंतर 2021मध्ये ड्राफ्ट बनवलं होतं मग क्रिप्टोचं. सो बस एवढीच हिस्ट्री आहे. आणि 2021मध्ये 30% टॅक्स लावला, 1% TDS लावणं चालू केलं होतं. TDS म्हणजे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स. जसं तुम्ही पेमेंट कराल तसंच तुमचं पैसा कटून जाईल, आणि 30% टॅक्स आहे क्रिप्टोवर आपल्या इंडियामध्ये. सो याचे चॅलेंजेस बघू आपण. क्रिप्टोचे चॅलेंजेस काय काय क्रिप्टो करन्सीमध्ये. अनट्रेसेबल आहे,
किसी का बाप भी नहीं ढूंढ सकता किसने किसको पेमेंट दिया. अनरेग्युलेटेड आहे. अनरेग्युलेटेड म्हणजे जसं आपली मनी आहे, आपली RBI कंट्रोल करते, क्रिप्टोले कोणीच कंट्रोल नाही करू शकत. अनरेग्युलेटेड. पीपल्स करन्सी. क्रिप्टो करन्सी इज पीपल्स करन्सी. हां, सायबर अटॅक होऊ शकते. आता मला सांगा, याच्यावर जर सायबर अटॅक करणार आहे लोक तर चिवत्या नाही आहे ना, की आपली क्रिप्टो करन्सीचा कोड एकदम असा ढिला सोडून देईल. नाही, खूप सारे जे युजर्स आहेत ते चेक करत राहते. त्याच्यानंतर आहे लॅक ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन. लॅक ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन. अबे, लॅक ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शनचा इथं पॉईंटच कुठून आला? आता हे जे दिलं आहे आपल्या नोट्समध्ये, UPSCच्या नोट्समध्ये दिलं आहे ते सांगतो. पण ठीक आहे, माझा एक दृष्टिकोन सांगतो. लॅक ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शनचा कॉन्सेप्टच कुठून आला? तुम्ही जर चिल्लर कॉईन घ्यान, बिनकामाची क्रिप्टो करन्सी घ्यान, तर त्यांना तुम्हाला काय भेटणार आहे? काहीच नाही भेटणार आहे. तुम्ही बिटकॉईनमध्ये ट्रेड करा, XRPमध्ये ट्रेड करा, जे चांगले पॉवरफुल कॉईन्स आहेत त्याच्यामध्ये ट्रेड करा ना. बिनफालतूच्या कॉईनमध्ये कशाला ट्रेड करून राहिले? जे घंटा बिनकामाचे कॉईन आहेत ते कॉईन तुम्ही घेऊन ठेवा आणि म्हणाल की आमचा क्रिप्टो पोर्टफोलिओ बरोबर नाही चालला, ह्या कंपनीनं आम्हाला लॉस दिलं. जर पाय कॉईनचं चालू होतं, पाय कॉईनचं चालूच आहे, माहीत नाही मला काय आहे ते, बट ते कॉईन्स घेऊन ठेवते आणि म्हणते आम्हाला प्रॉफिट नाही होऊन राहिला. लॅक ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन, आमचं प्रोटेक्शन काय? अबे घ्या बाबू लोकांना, चांगले कॉईन्स घ्या. एवढे मार्केटमध्ये चांगले अवेलेबल ऑपॉर्च्युनिटी आहेत ते घ्या ना. बिनकामाच्या याच्यावर काय लिहून राहिले? हा बस एवढंच बोलायचं होतं. सो हे चॅलेंजेस आहे म्हणते कशाचे? क्रिप्टो करन्सीचे, जे मी तर फेस नाही केले आतापर्यंत. आता बघा, एक प्रश्न म्हटलं होतं ना की गव्हर्नमेंट काय म्हणतं की क्रिप्टो करन्सीला भारतामध्ये परमिशन नाही द्यायला पाहिजे. क्रिप्टो करन्सी इज डेंजरस. याच्यावर जर तुम्ही विचार करतो म्हटलं ना, तर बघा गव्हर्नमेंट काय म्हणते. हा, क्रिप्टो डेंजरस. क्रिप्टो करन्सी किंवा ब्लॉकचेन डेंजरस आहे. आता मला सांगा, आधी सिंपल उदाहरण घेतो. कम्प्युटरचा जमाना आला होता, कम्प्युटरचा जमाना येत होता, रिव्होल्युशन. तर लोक काय म्हणे की कम्प्युटर प्रत्येकाची नोकरी खाऊन घेईल आणि लोक बेरोजगार होईल. बट आजच्या कंडिशनमध्ये कम्प्युटरमुळेच एवढं जग समोर गेलं. तर मला पण असं वाटतं की क्रिप्टो करन्सीचा टेक्नॉलॉजी, चांगली टेक्नॉलॉजी. याच्यामुळे बघा तुम्ही प्रॉपरली पेमेंट करू शकता. डिसेंट्रलायझेशन असते, म्हणजे कोणतीच गव्हर्नमेंट याच्यावर लक्ष नाही देऊ शकत. म्हणजे मार्केट रेग्युलेट आहे, प्राईस बरोबर राहील, लोकांना प्रॉफिटसुद्धा होते. क्रिप्टो करन्सी जर आपल्या भारतामध्ये जर चांगले, तर मोठे मोठे इन्स्टिट्यूशन ओपन होईल, लोक इन्व्हेस्टर भारतामध्ये हे करेल. नवीन जर क्रिप्टो करन्सी आपल्या भारतात लॉन्च होत असेल तर आपल्याला फंडिंग भेटेल वेगळं. पण हे नाही, यायला समजतच नाही ना क्रिप्टो करन्सी काय होतं. ओके, सो आपण ATM शिकत होतो. ATMचं फुल फॉर्म काय आहे? अर्धा टकला माणूस. अर्धा टकला माणूस, ATM. सो ATMचा फुल फॉर्म आहे ऑटोमॅटिक काय? ट्रेलिंग मशीन. ऑटोमॅटिक ट्रेलिंग म्हणजे निघणे पैसे. ऑटोमॅटिक ट्रेलिंग मशीन, ATMचा फुल फॉर्म. आता बघा, ATM कसल्या प्रकारचे राहते? एक असते व्हाईट लेबल ATM. व्हाईट लेबल ATM. आता व्हाईट लेबल ATM म्हणजे काय असते? बँकेचं नाव नाही राहत त्याच्यावर. नो बँक नेम नाही राहत. म्हणजे एक्झाम्पल इंडी कॅश, हे बाहेरची थर्ड पार्टी कंपनी बनवते ATMs, त्याच्यावर बँकेचं नाव नाही राहत. ते आहे व्हाईट लेबल ATM. त्यानंतर एक ATM बघू आपण, ब्राऊन लेबल ATM. ब्राऊन लेबल ATM, SBI काय करते? थर्ड पार्टीला सांगते काही ना काही, ते ATM बनवून दिली, ते झालं ब्राऊन लेबल ATM. तसंच येल्लो लेबल ATM, ऑरेंज लेबल ATM, पिंक लेबल ATM. अजून कोणता कलर आवडते का तुम्हाला? रेड लेबल ATM नाही, व्हायलेट लेबल ATM. सो वेगवेगळे काम ते ATMचे टाईप्स आहेत. कलरनं काय होणार आहे? आपल्याला काय करायचं ATMचं. सो होप सो तुम्हाला ATMचा कॉन्सेप्ट समजला असेल. ATMचा कॉन्सेप्ट काय होता? ऑटोमॅटिक ट्रेलिंग मशीन. सो एक जर माझ्याकडे थोडं बुक्समध्ये बघू द्या मला, ATMबद्दल जर अजून जर काही माहिती असेल तर मी तुम्हाला सांगतो. हां बघा, हे UPSCचे रिलेटेड नाही आहे माहिती जे मी सांगणार होतो तुम्हाला, बट हे म्हणतं ना जनरल नॉलेज ज्याच्यापाशी असते तो माणूस समोर जाते. सो मी तुम्हाला जनरल नॉलेज सांगतो की बघा, सर्वात पहिले जे ATM आहे ना ते जॉन शेफर्डनी चालू केलं. जॉन शेफर्ड वॉर्नेस 1967 मध्ये सर्वात पहिले ATM चालू झालं. त्यानंतर भारतामध्ये SBIनी चालू केलं 2004 मध्ये. इंडियामध्ये कुठे? झनकार असं नावाची प्लेस आहे, झनकर, तिथे
2004मध्ये भारतामध्ये चालू झालं. एक एक मशीन असते पॉईंट ऑफ सेल, तिला POS मशीन म्हणतात, पॉईंट ऑफ सेल मशीन. ब्राऊन लेबल ATM, व्हाईट लेबल ATM. ATMमध्ये काय होते, पैसा क्रेडिट आणि डेबिट करू शकतो आपण. ATMमध्ये जाऊन पैसा टाकू शकतो आणि काढू शकतो. ओके. सो एक हे झालं होतं की आता ATM आहे आपल्याकडे. सो आपल्याकडे ATM आहे SBI बँकेचं आणि आपल्याला काढायचं ॲक्सिस बँकेतून पैसा, ॲक्सिस बँकच्या ATMमधून पैसा काढायचा आहे. सो मग बँकवाले माहिती आहे का परेशान झाले ते, कसं आम्ही डाटा शेअर कसा करू आमच्यासोबत. सो त्याच्यासाठी काय केलं, जे प्रायव्हेट कंपन्या म्हणलं तर विजा, मॅस्ट्रो आहे का मेस्ट्रो, मास्टर कार्ड. सो ह्या काय झाला, थर्ड पार्टी कंपन्या म्हणल्या, ह्या काय म्हणे तो डाटा आमच्याकडे द्या, आम्ही कोणाला शेअर नाही करील म्हणे. सो नवीन धंदा चालू केला जाईन. सो बँक का करे, याच्याकडे डाटा देत जाय आणि हे पैसे देत जाय. पण आता हे बघितलं, हे काय करे, चार्ज करे. तर जो आपली पैसे होते ना तो फॉरेनमध्ये जातात. मग भारताने यासाठी काय काढलं, रुपे काढला. तर रुपेचे कार्ड असते. सो हे जे आहे ना फॉरेन, विजा, मॅस्ट्रो आणि मास्टरकार्ड USAचे आहे. सो मोस्ट ऑफ द तुम्ही जर बँकेमध्ये गेले ना, ATM जर घ्यायचे असेल ना तर रुपेचं ATM घ्या. रुपेचं ATM आपल्या भारताचं ATM आहे. सो तुम्हाला प्राऊड होईल का तुम्ही इंडियन आहे, सिव्हिल सर्वंट आहे होणार आहे. हां. सो बँक टू बँक हे जे थर्ड पार्टी कंपनी होते त्यांच्याकडे काय होता, डाटा होता. हे डाटा शेअर करे कुठे, ATMच्या ATMमध्ये शेअर करे, बँकेला शेअर नाही करे. बँकेला जर शेअर झाला असता तर केस वेस झाली असती मोठी. सो बँकेला शेअर नाही करे. सो त्याच्यानंतर एक कन्सेप्ट येते QR कोड, क्विक रिस्पॉन्स कोड म्हणतो, UPI, युनिफाईड पेमेंट ID, ते UPIचं असतं. ओके. डिमांड ड्राफ्टबद्दल सांगितलं. बँकिंगमध्ये शिकू आपलं तुम्हाला मी की NEFT काय असते, RTGS काय असते, ते तर बँकिंगमध्ये शिकण्याचा पार्ट आहे. सो आता आपण काय शिकलो, मनी शिकलो ना, आपण शिकलो मनी शिकलो. ओके. एम्प्लॉयमेंटचा कॉन्सेप्ट तर नंतर घेऊच, मनी शिकलो आपण. अरे मला थोडं नाही का हे जड जाते तुम्हाला सांगायला, कारण तुम्हाला फक्त UPSCचं माहिती द्यायची आहे ना, माझ्याकडे थोडं 2 मिक्सअप आहे. सो मी हळूहळू चेक करत होतो. म्हणजे मनीचा कॉन्सेप्ट, मेटॅलिक मनी, कागजी मनी, मुद्रा मनी. हां, एक असं असते SDR आहे, स्पेशल ड्रॉविंग राईट. त्याच्यामध्ये जी 5 देशाच्या मोठ्या करन्सी आहे ती ॲड होते. फंडिंग जर द्यायचे असेल त्या 5 देशाचे पैसे मिळून फंडिंग देते. सो याच्यामध्ये डॉलर आहे, येन आहे जपानचा, युरो आहे, अजून रेम्बिनिम कोणाचं आहे, रेम्बिनिम रशियाचा रेम्बिनिम आहे, चायनाचा युआन आहे, युरोपचा, आणि जापानचा युरोपचा पाऊंड आहे, आणि जपानचा येन आहे. सो स्पेशल ड्रायव्हिंग राईट्स असते, कागजी स्वर्ण म्हणतो याला, ज्याला कोणी डिनाय नाही करू शकत या स्पेशल ड्रॉइंग राईट्सला. सो जेव्हा लोन किंवा वर्ल्ड बँक जेव्हा एड देते ना, तेव्हा ती ही स्पेशल ड्रॉइंग राईट्स वापरण्यात येते. सो आता बघू, आपला पैसाबद्दलच चालू होतं. तर नरेंद्र मोदीजीला काय म्हणते, 2016मध्ये जाग आला आणि नरेंद्र मोदीनं काय म्हणलं, आपण कॅशलेस इकॉनॉमी करू म्हणे. कॅशलेस इकॉनॉमी, मेरे बहनों और भाइयों, अपन कैशलेस इकोनॉमी करेंगे और 500 और 1000 के नोट बंद कर देंगे म्हणे. खुश, सगळे लोक खुश झाले. कॅशलेस इकॉनॉमी. त्यांनी काय म्हटलं, 8 नवंबर 2016 से 8 बजे से मेरे प्यारे बहनों और भाइयों 500 और 1000 के नोट बंद कर दिए जाएंगे. विचार करा, 500 आणि 1000चे नोट बंद केले होते. छानची % व्हॅल्यू पडली होती शेअर मार्केटची. गेला, मार्केट डुबलं. सो ठीक आहे, 500 और 1000ची नोट बंद केली. कधी, 8 नवंबर 2016. म्हणे नोटमध्ये बहुत सारं ब्लॅक करप्शन, लोकांपाशी बहुत काला पैसा धन आहे म्हणे, आपण काला धन वापस लाएंगे म्हणे. सो हा तो कॉन्सेप्ट होता. सो सेकंड, कोविड टाईम. नंतर कोविड टाईम आला. लेक्चर चालू आहे का नाही रे, का गेले सगळे? थम्सअप द्या रे, हिनल थम्सअप दे. कुणाल, रणजित सर, कुणाल, वाटलस मैंने बोला था इसको डॉलर के पैसे मत दो, ये गया होगा किसी ना किसी दुकान पे, जान दो, छोड़ो, आएगा वो. हाँ. सो 2 सिच्युएशन आले होते. कॅशलेस इकॉनॉमीची कंडिशन आली, कॅशलेस इकॉनॉमी कधी झाली, नोटबंदी म्हणतो. 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदी झाली आपल्याकडे. 500 आणि 1000ची नोट बंद केली.
मी पाहत होतो रस्त्याने की 500ची 1000ची नोट पडून भेटन बा, लोकांनी फेकले होते ना, मी पाहत जाऊ मी भेटन बा आपल्याला, पण भेटले नाही दुर्दैवानं. हा सो आता एक कॉन्सेप्ट बघू आपण. कॅशलेस इकॉनॉमीला प्रमोट करण्यासाठी गव्हर्नमेंटने काय काय केलं. कॅशलेस इकॉनॉमीचं प्रमोशनसाठी गव्हर्नमेंटने काय काय केलं. सो फर्स्ट आहे डिमॉनिटायझेशन केलं. डिमॉनिटायझेशन म्हणजे नोटबंदी केली. त्यानंतर UPI चालू केलं होतं गव्हर्नमेंटनं, युनिफाईड पेमेंट आयडेंटिफिकेशन. UPI चालू केलं. UPI म्हणजे कसं ऑनलाईन टू ऑनलाईन तुम्ही पेमेंट करू शकता. जाम ट्रिनिटी चालू केली यांनी, जनधन आधार, यम भरून जे येईल ते लक्षात, जनधन आधार मोबाईल, हा ट्रिनिटी, जनधन आधार, जाम ट्रिनिटी चालू केली, जनधन आधार मोबाईल ट्रिनिटी. त्यानंतर अजून काय चालू केलं, फायनान्शियल रिफॉर्म्स केले काही ना काही. कॅशलेस इकॉनॉमीला प्रमोट करायचं आहे, फायनान्शियल रिफॉर्म केले. त्यानंतर भारत नेट चालू केलं. भारत पे ॲप नाही का, भारत पे ॲप होती और काहीतरी असं भारत पे UPI असं काहीतरी आहे. सो ते चालू केलं. प्रधानमंत्री जनधन योजना चालू केली. त्याच्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये ऑनलाईन चालू केलं. रुपे कार्डचं प्रमोशन चालू केलं. फायनान्शियल लिटरसी सेंटर म्हणजे चौकात तुम्हाला काम ते हे तुम्हाला एज्युकेटेड करणारे सेंटर्स टाकले का, जे तुम्हाला सांगन की कॅशलेस इकॉनॉमी करा, की तुम्ही प्रमोशन करा. चौकात टाकले होते. दिसेल का तुम्हाला, मला नाही दिसले, तुम्हाला दिसू शकते. हा सो कॅशलेस इकॉनॉमीसाठी काय काय केलं, हा चांगला प्रश्न आहे. मी तुम्हाला काय खूप म्हणजे इझी पद्धतीने सांगून राहिलो. हा प्रश्न जर तुम्ही लक्षात ठेवला ना, खूप इझिली मस्त ॲन्सर देऊ शकता आणि चांगल्या पॉईंट्सवर ॲन्सर देऊ शकता. आणि मी ते तुम्हाला हायलाईट पॉईंट्स देऊन राहिलो. 3-4 वर्ड्स, 3-4 लाईन्स तर तुम्ही इझिली लिहू शकता या वर्डिंगवरून. हा चल ते पण लिहून देतो मी तुम्हाला. 6 काय होतं, प्रधानमंत्री जनधन योजना. जाम ट्रिनिटी काय होतं, जनधन आधार मोबाईल. जनधन योजना वेगळी आहे. इंडिया पोस्ट बँकला प्रेफरन्स दिला. त्यानंतर रुपे कार्ड तुम्हाला सांगितलं रुपे कार्ड कशाला आणलं आपण. आणि 9th येते आपलं फायनान्शियल लिटरसी सेंटर. हे फायनान्शियल लिटरसी सेंटर आणि सगळ्यात शेवटी टाकायचं, हे टाकून बेनिफिट नाही. साला एक दिसलं नाही फायनान्शियल सेंटर आतापर्यंत मला जे एज्युकेटेड करत असेल. ओके, होऊ शकते का यांनी बँकेमध्येच सर्व्हिस देऊन राहिले असेल, का बँकेतल्या लोकांना सांगते हे की हा कॅशलेस इकॉनॉमी करा, साईन मारता येत नाही तर कॅशलेस इकॉनॉमी करा. ओके, सो एक आता ई-रुपीचा कॉन्सेप्ट बघू आपण. व्हॉट इज ई-रुपी. ई-रुपी म्हणजे यांनी काय ठेवलं, कुपन ठेवलं. 100 रुपयाचं कुपन भेटेल तुम्हाला. हे जा स्कॅन करा आणि 100 रुपयाची तुम्हाला व्हॅल्यू भेटेल. हे 2022 मध्ये आलं असेल. 22 नाही 22 मध्ये आलं होतं ई-रुपीचा कॉन्सेप्ट. आणि याचं काय फक्त स्पेसिफिक पर्पज यूज आहे. आता मला सांगा, जे हे कुपन आहे हे जर बनलं असेल फक्त शॉपिंगसाठी, तर ही फक्त त्या शॉपिंगच्या दुकानमध्येच चालेल हे कुपन, दुसरीकडे कुठंच चालत नाही. सो स्पेसिफिक पर्पज यूजसाठी हे कुपन होतं. सो बघा आजचं आपण काय काय शिकलो, याची समरी करू. कारण आज आपण जो मनीचा कॉन्सेप्ट होता तो सगळा कंप्लीट केला. वी क्लिअर ऑल ओव्हर मनी कॉन्सेप्ट. याच्यावर जर तुम्हाला PYQ जर भेटेल कुठचे तर तुम्ही सॉल्व करा, किंवा मी टाकून देऊ का PYQ मनीवरचे. नाही जाऊ दे, तुम्ही जेव्हा शिकाल ना तुमच्या कोचिंगमध्ये मनी, तेव्हा तुम्हाला मजा येईल. आता तुमचा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून दिला आहे मी. सो आज जे उशिरा जॉईन झाले मी त्यांनासुद्धा सांगतो की आज आपण काय काय शिकलो. सो मनी म्हणजे काय असतं शिकलो आपण. मनी म्हणजे काय, एक एक्सचेंज, एक युनिव्हर्सल हे आहे की ज्याने आपण काय ना काय एक्सचेंज करू, मोड ऑफ एक्सचेंज म्हणू शकतो. मनीचे 2 फंक्शन्स होते, प्रायमरी फंक्शन, सेकंडरी फंक्शन. प्रायमरी फंक्शन म्हणजे काय, स्टोअर ऑफ व्हॅल्यू आणि नाही मीडियम ऑफ एक्सचेंज आणि स्टोअर ऑफ व्हॅल्यू होतं. मीडियम ऑफ एक्सचेंज होतो आणि मेजर ऑफ व्हॅल्यू होतं, स्टोअर ऑफ व्हॅल्यू नाही. त्यानंतर सेकंडरी फंक्शन होतं स्टोअर ऑफ व्हॅल्यू, एक्सचेंज, अजून त्याला एक्सचेंज करू शकता, अजून जमा करू शकता. अदर फंक्शन काय होतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल इन्कम. त्यानंतर मॉनिटरी पॉलिसीसाठी चेक करण्यात येते. लिक्विडिटी, युनिफॉर्मिटी ऑफ मनी, हे बघितलं आपण मनीचा कॉन्सेप्ट. त्यानंतर आपण मनी बघितले, मनीचे कमोडिटी मनी बघितला, प्लास्टिक मनी बघितला, फियाट मनी बघितला, सो मेटॅलिक मनी बघितलं. अजून मनीचे हे टाईप्स होते ज्याच्यामध्ये काय काय होतं. त्यानंतर आपण बघितलं की काय बघितलं,
मनी मल्टिप्लायरचा कॉन्सेप्ट बघितला होता आपण, एक सर्क्युलेशन ऑफ मनीचा सुद्धा एक कॉन्सेप्ट बघितला आपण. त्यानंतर मेजर्स ऑफ मनी बघितलं, M1, M2, M3, M4. M1मध्ये काय असते, नोट्स प्लस कॉईन्स असते, डिमांड डिपॉझिट असते, आणि काय असते विसरलो मी, RBIचा पैसा असते. त्याच्यानंतर मग M2 होते. M2मध्ये काय, M1 प्लस सेविंग बँकमधला पैसा, M3मध्ये M1 प्लस पोस्ट बँकचा पैसा. त्याच्यानंतर M4मध्ये नेट डिपॉझिट कमर्शियल बँकचा पैसा होता M3मध्ये, आणि M4मध्ये M3 प्लस टोटल बँकचा पैसा. खतम. M3, M2, M1, M4 काय तेवढं टेन्शन नाही घ्यायचं. M0मध्ये काय होतं, RBIचा पैसा होता. अजून SLR प्लस CRR. SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. याच्या भानगडीत नका पडू का, मला SLR नाही समजलं, CRR नाही समजलं, मी शिकवलंच नाही ते. आता मनी मल्टिप्लायरचा कॉन्सेप्ट बघू. मनी मल्टिप्लायर म्हणजे 2000ची नोट बहुत लोकांना वापरली, बहुत मल्टिप्लाय केलं तिथे. त्यानंतर करन्सी डिपॉझिट रेशो. करन्सी डिपॉझिट रेशो म्हणजे काय, की बँकेमध्ये तेवढं ठेवाच लागते पैसा. म्हणजे हे छोटे मोठे टर्म्स आहे ना, तर मी आता नाही सांगत तुम्हाला, बँकिंगमध्ये सांगू. क्रिप्टो करन्सीबद्दल बघितलं, डिजिटल करन्सी यूज इन्क्रिप्शन टेक्निक. 2017मध्ये दिनेश शर्मानं कमिटी आली होती, ते कामातच नाहीत आपल्या. 2018मध्ये RBIनं म्हटलं की स्टॉप करा, नाही आपल्याला कामात कोणतं आहे, 2020चं सुप्रीम कोर्टनं काय म्हटलं की नाही, तुम्ही असं बॅन नाही लावू शकत, तुम्हाला पैसे छापता नाहीत तर का दुसऱ्याला पैसे नाही छापता येत का म्हणते. हां, सो त्याच्यात चॅलेंजेस बघितले, अनट्रेसेबल, अनरेग्युलेटेड, सायबर अटॅक, लॅक ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन. मग आपण ATMचे टाईप्स बघितले. त्याच्यानंतर मग ATM बघितलं तर जॉन शेपर्ड वार्नेसनं 1978 और बघू काय होतं, काय होतं, जॉन शेपर्ड वार्नेसनं कधी चालू केलं होतं ATM आहे का, माहिती आहे का कोणाला? क्या गुंडा बनेगा रे तुम. 1967. 1967मध्ये जॉन शेपर्ड वॉर्नेसनं ATM चालू केलं. भारतामध्ये झनकर सिटी होती, कुठतरीच होती, ती आठवत नाही मला, असं UP की नसन, तर SBIने चालू केलं काय, ATM चालू केलं सर्वात पहिले भारतात. सो विचार करा, 30 वर्षानंतर टेक्नॉलॉजी आली ATMची भारतात. कारण आपली जी गव्हर्नमेंट आहे ना, ती लागू नाही करत, फक्त म्हणते की डिजिटलायझेशन, पण यायले फरक नाही पडत. सो POS मशीनसुद्धा सांगितलं, पॉईंट ऑफ सेल मशीन काय असते माहिती आहे ना. POS मशीन काय असते, ATM स्वाईप मारतो आपण, ती POS मशीन आहे. बँकेमध्ये थोडं इश्यू झालं होतं, त्यासाठी विजा, मास्टरकार्ड आणि मॅस्ट्रो या कंपनीने ॲडव्हान्टेज घेतला. भारतवाले म्हणे की हम भी पीछे नहीं रहेंगे, तो हमने रुपये चालू कर दिया. उसके बाद QR कोड कोणी पण QR कोड जनरेट करू शकते, असं काहीच नाही, स्पेसिफिक कोड असते तो. UPI युनिफाईड पेमेंट लिंक. SDR स्पेशल ड्रॉईंग राईट्स राहते 5 कंट्रीचे, म्हणजे खूप पॉवरफुल जी करन्सी आहे ना, त्याला SDRमध्ये मिळते. तर भारताची तर आता पण रुपयेला SDRमध्ये टाकलं नाही, सांगेल मी तुम्हाला नंतर SDR काय असते. फक्त थोडं लक्षात ठेवजा की SDR नावाचा शब्द आहे. 8 नोव्हेंबर 2016 8 वाजता गव्हर्नमेंट, पहा ना, 8 नोव्हेंबर 8 वाजता मोदीनं म्हटलं की, मला वाटतं मोदी ॲस्ट्रॉलॉजी बहुत फॉलो करते, बरोबर टायमिंग घेतली त्यानं, 8 नोव्हेंबर 8 वाजता. सो नोटबंदी केली, 500 ते 1000 नोटा बंद केल्या, कॅशलेस इकॉनॉमी फॉलो करू म्हणे. कोविड टाईम आला, त्याच्यानंतर कोविड टाईममध्ये अजून इकॉनॉमी डाऊन चालली होती आपली. आता कॅशलेस इकॉनॉमीसाठी काय केलं गव्हर्नमेंटनं, डिमॉनिटायझेशन केलं, UPI चालू केलं, जाम ट्रिनिटी चालू केलं, फायनान्शियल रिफॉर्म्स, भारत नेट, जनधन आधार, लिंकेज चालू केलं म्हणू शकतो. आधार कार्डचं अकाउंटसोबत सेविंग बॅलन्सला प्रमोशन दिलं, लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्यासाठी प्रमोशन केलं, जे की आलेच नाही आतापर्यंत, एक पण रुपया माझ्या अकाउंटमध्ये नाही आला. मी सेविंग बँक काढलं होतं, नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं 0 बॅलन्स अकाउंट काढा, तुमच्या अकाउंटमध्ये 500 रुपये, माझ्या बँकेमध्ये 1 रुपया नाही आला. हां, जनधन अकाउंट, इंडिया पोस्ट, रुपे कार्ड, फायनान्शियल. सो हे कॅशलेस इकॉनॉमीसाठी केलं होतं. झाला बेनिफिट, म्हणून आता प्रत्येकाचं असतं. सो होप आजच्यासाठी तुम्हाला एवढं समजलं असेल की हा जो मनीचा कॉन्सेप्ट होता, हा मनीचा कॉन्सेप्ट आपण सगळा कंप्लीट केला. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर यू मस्ट आस्क मी द डाऊट्स विचारू शकता तुम्ही.